डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनचं जे घर आहे त्या घरात राहत होते, त्याला भारतीयांच्या दृष्टीनं खूप महत्त्व आणि मानाचं स्थान आहे. हा एक ऐतिहासिक वारसा आहे. त्याचं जतन करणं महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. बघूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि अस्पृश्यांच्या न्यायासाठी लढा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1921-22 दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत होते. त्यावेळी बाबासाहेब या घरात वास्तव्यास होते. ही ऐतिहासिक वास्तू विकणार असल्याची जाहिरात लंडनमधील वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. हा प्रकार लंडनमध्ये कार्यरत असलेल्या फेडरेशन ऑफ आंबेडकराइट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन या संघटनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला. लंडनमधील लोकांच्या दृष्टीनं हे फक्त एक घर असलं तरी महाराष्ट्रासाठी ती एक ऐतिहासिक वास्तू आहे. यामुळे ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी लंडनमधील ज्या किंग हेनरी रोड येथील घरात वास्तव्य केलं ते घर 3 मजली असून 2050 स्क्वेअर फुटाचं आहे. या घरात 6 बेडरूम आणि टेरेस आहे. आता त्यातून 5 बेडरूम वेगळे करण्यात आलेत. 1920-21 साली बाबासाहेब या घरात वास्तव्यास होते. घराच्या मुख्य दरवाजावरच निळ्या रंगात बाबासाहेब या घरात राहत होते असा उल्लेख ठळकपणे दाखवणारी नेमप्लेट आहे. या ऐतिहासिक घराची किंमत 40 कोटी रुपये. महाराष्ट्राच्या तसेच प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या घराचं खरं तर स्मारक झालं पाहिजे. लंडनमध्ये शिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जात असतात. हे घर खरेदी करून ते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल म्हणून राहण्यास दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मोठी श्रद्धांजली ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.